जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मनिका बत्रा या जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरलेल्या आहेत. त्यांना याआधी 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न तर 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. फोनपेने श्रीलंकेतील आपल्या वापरकर्त्यांसाठी UPI व्यवहार सुलभ करण्यासाठी श्रीलंकेच्या कोणत्या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे? तर आता फोनपेने श्रीलंकेतील लंकापे या कंपनीबरोबर भागीदारी केलेली आहे. आता आपल्या भारतातील फोनपेचे वापरकर्ते सुद्धा लंकापेवर भारतीय रुपयामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. ही जी लंकापे कंपनी आहे ही श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेच्या मालकीची कंपनी आहे. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का? अलीकडेच आपण पाहिलं होतं की NPCIच्या आंतरराष्ट्रीय शाखेने UPI सारखी इन्स्टंट पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी बँक ऑफ नामिबियाशी भागीदारी केली आहे. आता इथे एक्झाममध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. फोनपेने लंकापेशी भागीदारी केली आहे तर NPCIच्या आंतरराष्ट्रीय शाखेने नामिबियाशी भागीदारी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फोर्ब्सद्वारे प्रकाशित वर्ल्ड हायेस्ट पेड ॲथलीट्स 2024 रँकिंगमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावले? तर आता फोर्ब्सद्वारे प्रकाशित जगातील सर्वात श्रीमंत ॲथलीट्सच्या रँकिंगमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी प्रथम स्थान पटकावलेलं आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी 260 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी कमाई करत यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर स्पेनचे जॉन रम आहेत. यांनी एकूण 218 दशलक्ष डॉलर इतकी कमाई केली आहे. तिसऱ्यावर लिओनेल मेसी आहेत. लिओनेल मेसी यांची कमाई 135 दशलक्ष डॉलर इतकी आहे. चौथा क्रमांक USAच्या लेब्रॉन जेम्स यांनी पटकावला असून यांची कमाई ही 128.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी असून यात पाचव्या क्रमांकावर ग्रीसचे जियानिस एंटेटोकोनोपो हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच आता सिंगापूरचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत? तर आता सिंगापूरचे नवे पंतप्रधान हे लॉरेन्स ओंग बनलेले आहेत. व हे जे लॉरेन्स ओंग आहेत हे सिंगापूरचे कितवे पंतप्रधान आहेत? तर हे सिंगापूरचे 34 पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी ली सिन लुंग या पदावर कार्यरत होते. त्यांनी 2004 पासून 2024 पर्यंत सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. आता हे जे लॉरेन्स ओंग आहेत हे 2025 पर्यंत या पदावर कार्य करतील. आणि लॉरेन्स ओंग विषयी सांगायचं झालं तर ते याआधी सिंगापूरचे उपपंतप्रधान होते. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. जोस राउल मुलिनो हे पनामाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. इद्रिस डेबी यांनी 4 देशातील राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. तर मिखाईल मिशुस्टिन हे रशियाचे पुन्हा एकदा पंतप्रधान बनले आहेत. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर पहिली रेल्वे प्रणाली तयार करण्याची योजना जाहीर केली आहे? तर आता चंद्रावर रेल्वे प्रणाली तयार करण्याची योजना ही अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हणजेच नासाने जाहीर केली आहे. या प्रणालीला काय नाव देण्यात आलं आहे? तर फ्लोएट असं या प्रणालीला नाव देण्यात आलं आहे. फ्लोएट म्हणजे काय? तर फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक असं या फ्लोएटचं फुल फॉर्म आहे. व ही जी रेल्वे प्रणाली आहे ही नासाच्या चंद्र ते मंगळ मोहिमेच्या म्हणजेच रोबोटिक लुनर सरफेस ऑपरेशन 2चा भाग आहे. व यामध्ये जी फ्लोएट प्रणाली आहे याचा विकास कोणाद्वारे करण्यात येईल? तर याचा विकास अमेरिकेच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीद्वारे करण्यात येणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चंद्रावर पहिली रेल्वे प्रणाली तयार करण्याची घोषणा ही नासाने केली असून त्याला फ्लोएट असं नाव देण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. प्रसिद्ध लेखिका मालती जोशी यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले तर त्या कोणत्या नावाने ओळखल्या जात? आता ज्या मालती जोशी होत्या या मालवाकी मीरा या नावाने प्रसिद्ध होत्या व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना 2018 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मालती जोशी यांनी हिंदी आणि मराठी या भाषेत एकूण 60हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांची काही गाजलेली पुस्तके सांगायची झाली तर मध्यांतर, पटाक्षेप, पराजय, एक घर सपनों का, वह तेरा घर यह तेरा घर, औरत एक रात है ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. मित्रांनो, अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतंच आता ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीने प्रथम स्थान पटकावलं आहे? तर आता टाइम्स हायर एज्युकेशनच्या यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये
सिंगापूरच्या नानयांग विद्यापीठाने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ आहे? तर फ्रान्सची PSL रिसर्च युनिव्हर्सिटी ही यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्यावर द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर चौथा क्रमांक सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगने पटकावला आहे. बरं, यात आपल्या भारतीय विद्यापीठांची परिस्थिती काय आहे? तर यामध्ये 2च भारतीय विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवता आलेलं आहे. व ती विद्यापीठ कोणती? तर केरळच्या महात्मा गांधी युनिव्हर्सिटीने यात 81वावे, तर चेन्नईच्या अण्णा युनिव्हर्सिटीने यात 96वावे स्थान पटकावलेलं आहे. त्यानंतर यात 113व्या स्थानी भारतीय युनिव्हर्सिटी आहे, तर 117व्या क्रमांकावर IIT पटना आहे. प्रश्न क्रमांक 7वा, जगातील सर्वात उंच जलतरण तलावाचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले? तर आता जगातील सर्वात उंच जलतरण तलावाचे अनावरण हे भूतान या देशामध्ये करण्यात आलेला आहे. हा जो तलाव आहे याची निर्मिती 8200 फूट उंचीवर करण्यात आली असून हा आता जगातील सर्वात उंचीवरील जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल ठरला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अलीकडेच प्रकाशित ॲट द व्हील ऑफ रिसर्च या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच अनुराधा मस्करेनास यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे जे पुस्तक आहे हे कोणावर आधारित आहे? तर हे पुस्तक सौम्या स्वामीनाथन यांचं चरित्र असून या पुस्तकाच्या लेखिका पत्रकार अनुराधा मस्करेनास आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, शेन वॉटसन यांचं द विनर्स माइंडसेट हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. डी सुब्बाराव यांचं जस्ट मर्सिनरी, विजयादेवी राणे यांचं मेकर ऑफ मॉडर्न गोवा, सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी, रमन मित्तल व डॉक्टर सीमा सिंग यांचं द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी, लक्ष्मी मुर्डेश्वरपूर यांचं सॉलोइंग द सन, एस जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स, MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर KPC यांचं मोदी ॲट DU, तर रघुराम राजन व रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 9, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या तारखेस जागतिक फुटबॉल दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर आता संयुक्त राष्ट्र महासभेने 25 मे या तारखेस जागतिक फुटबॉल दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. बरं, हा दिवस साजरा करण्यासाठी 25 मेचीच का निवड करण्यात आली? तर 25 मे रोजी 1924च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळवण्यात आला होता. त्यासाठी हा दिवस 25 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. आता या घटनेचा हा कितवा वर्धापन दिवस आहे? तर आता या घटनेचा हा 100वा वर्धापन दिन आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे हा दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1977 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. पर या दिवसाची यावेळेची थीम काय आहे? तर म्युझियम फॉर एज्युकेशन अँड रिसर्च अशी यावेळेची या दिवसाची थीम आहे. आणि मित्रांनो, 18 मे रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो व तो कोणता? तर जागतिक एड्स लस दिन हा 18 मे रोजी साजरा केला जातो. बरं, राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 मे रोजी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो. व यावेळेची या दिवसाची थीम काय होती? तर कनेक्ट विथ कम्युनिटी कंट्रोल डेंग्यू अशी यावेळेची या दिवसाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या बँकेने भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड लॉन्च केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.